1. ॲप डाउनलोड आणि रजिस्ट्रेशन. सर्वात पहिली पायरी ॲप इन्स्टॉल करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन अतिथी इंडियन कस्टम्स शोधा. तुम्ही cbic.gov.in वरून थेट डाउनलोड देखील करू शकता. तेव्हा तुम्हाला उजव्या बाजूला खाली आता नोंदणी करा हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. वापरकर्त्याचा प्रकार म्हणून प्रवासी निवडा. अटी व शर्ती स्वीकारा आणि नोंदणी अर्ज भरायला सुरुवात करा. फॉर्ममध्ये खालील तपशील आवश्यक आहेत. पासपोर्ट क्रमांक, मूळ देश, समाप्ती तारीख, मोबाईल क्रमांक, देश कोडसह, ईमेल ID, पत्ता, सुरक्षा प्रश्न आणि उत्तर आणि एक मजबूत पासवर्ड किमान 10 अक्षरी. सर्व माहिती भरा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक 6 अंकी OTP मिळेल. OTP प्रविष्ट करा, सत्यापित करा आणि नोंदणी पूर्ण होईल. पुढच्या वेळी ॲप उघडल्यावर थेट लॉग इन करा. 02 लॉग इन कसे करावे? लॉग इन स्क्रीनवर तुमचा पासपोर्ट नंबर आणि पासवर्ड टाका. अटी व शर्तींवर टिक करा आणि लॉग इन करा. तुमच्या नोंदणीकृत ईमेल किंवा मोबाईलवर एक OTP येईल. तुम्ही पडताळणी केल्यानंतर पुढील एक महत्त्वाची पायरी आहे. 03 होम स्क्रीन. होम स्क्रीनवर एकूण 11 मॉड्यूल्स आहेत. प्रत्येक कामासाठी एक स्वतंत्र पर्याय. 04 सामान घोषणापत्र. विमानात बसलेले असताना भरा. हे सर्वात महत्त्वाचे काम आहे ज्यासाठी हे ॲप बनवले गेले आहे. होम स्क्रीनवरून बॅगेज डिक्लेरेशन उघडा. एक मार्गदर्शक तत्वांचा पॉपअप दिसेल. ओके वर क्लिक करा. सर्वप्रथम ठरवा तुम्ही हे स्वतःसाठी भरत आहात की कुटुंबातील सदस्यासाठी. कुटुंबासाठी भरण्याकरता तुम्हाला सर्वप्रथम भाग 06 मध्ये त्यांचे नाव जोडावे लागेल. मग प्रवाशाची ओळख भरा. रहिवासी प्रकार, पासपोर्ट क्रमांक, ईमेल, फ्लाईटचा प्रकार, मोबाईल, स्थानिक पत्ता. त्यानंतर प्रवासाचा तपशील भरा. आगमनाचे बंदर, फ्लाईट क्रमांक, PNR, तिकीट क्रमांक, आगमनाची तारीख, देश आणि विमानतळ, सामानाची संख्या आणि गेल्या 6 दिवसात भेट दिलेल्या देशांची माहिती भरा. वस्तू चेकबॉक्सवर टिक करा. जोडा, दाबा. वस्तूचा प्रकार, वर्णन आणि ब्रँड, एकक संख्या आणि एकक किंमत रुपयामध्ये भरा. करपात्र मूल्य आपोआप मोजले जाईल. प्रत्येक वस्तूसाठी ही प्रक्रिया पुन्हा करा. सोने की चांदी. जेव्हा तुम्ही सोने किंवा चांदी चेकबॉक्सवर टिक कराल तेव्हा सवलतीच्या शुल्काचा एक पॉपअप दिसेल. 3 अटींची पुष्टी करा. भारतीय पासपोर्ट, 6 महिने परदेशात वास्तव्य आणि परकीय चलनात पेमेंट करणे. सहमत झाल्यावर वस्तूचा प्रकार, ग्रॅममध्ये प्रमाण आणि प्रति ग्रॅम किंमत भरा. जोडा. परकीय चलन चेकबॉक्सवर टिक करा. सेव्ह करा आणि पुढे जा. चलनाचा प्रकार, दर्शनी मूल्य, नोटांची संख्या भरा. एकूण रक्कम आपोआप दिसेल. जोडा असा पर्याय दिसेल. चलन घोषणापत्रासाठी विमानतळावरील रेड चॅनलवर जा. घोषणापत्र सादर करा. सर्व माहिती भरून झाली आहे का? सेव्ह आणि प्रोसीडवर क्लिक करा. प्रीव्ह्यू स्क्रीनवर एकदा तपासा. फ्लाईट नंबर, तारीख, आगमनाचे बंदर, आयटम्स, एकूण शुल्क हे सर्व बरोबर आहे का? काही कागदपत्रे जोडायची असल्यास ती अपलोड करा. त्यानंतर सबमिट. होय, यशस्वी. 05 सामान घोषणापत्र पहा. जुनी घोषणापत्रे पाहण्यासाठी, संपादित करण्यासाठी किंवा हटवण्यासाठी होम वरून बॅगेज डिक्लेरेशन पहा. वर जा. स्वतःची आणि कुटुंबाची घोषणापत्रे वेगवेगळ्या टॅबमध्ये दाखवली जातील. 06 कुटुंबातील सदस्य जोडा. कुटुंबासाठी घोषणापत्र भरण्यापूर्वी एक महत्त्वाची पायरी, होम वरून कुटुंब सदस्य जोडा. ओके. नवीन सदस्य जोडावर जा. येथे भरा पासपोर्ट क्रमांक, नाव पासपोर्टवरील नावाप्रमाणे, ओळखीचा प्रकार, पासपोर्ट, नाते, लिंग, जन्मतारीख, राष्ट्रीयत्व. सेव्ह करा. ओके. कुटुंबातील सदस्य यशस्वीरित्या जोडला गेला. आणखी सदस्य जोडण्यासाठी नवीन सदस्य जोडावर पुन्हा क्लिक करा. 07 निर्यात प्रमाणपत्र. तुम्ही भारताबाहेर प्रवास करत आहात आणि दागिने किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जात आहात ज्या तुम्ही परत आणणार आहात, तर मग हे प्रमाणपत्र नक्की मिळवा. परत आणताना त्या वस्तूंवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. होम निर्यात प्रमाणपत्र. ओके. प्रवासाचा तपशील भरा. फ्लाईट क्रमांक, PNR, तिकीट, सामानाची संख्या, प्रवासाची तारीख, परत येण्याची तारीख, प्रस्थान, बंदर, देश आणि विमानतळ. नंतर वस्तू निवडा. दागिने आणि दागिन्यांव्यतिरिक्त इतर वस्तू. सेव्ह आणि पुढे जावर क्लिक करा. 08 तात्पुरते आयात प्रमाणपत्र.
तुम्ही कॅमेरा, लॅपटॉप, संगीत वाद्य यासारख्या वैयक्तिक वस्तू भारतात तात्पुरत्या वापरासाठी आणणारे पर्यटक आहात का? तुम्हाला त्या वस्तू परत जाताना परत घेऊन जाव्या लागतील. या प्रमाणपत्राशिवाय सीमा शुल्क आकारले जाऊ शकते. होम, तात्पुरते आयात प्रमाणपत्र. ओके, प्रवाशाचा तपशील भरा. भारतातील पत्ता, परदेशातील पत्ता, मेसेंजरचा प्रकार, मोबाईल, पासपोर्टची मुदत, ईमेल. सेव्ह करा आणि पुढे जा. 09 पाळीव प्राण्यांचे घोषणापत्र. कुत्रा किंवा मांजरासोबत प्रवास करत आहात का? किमान 7 दिवस आधी अर्ज करा. आगाऊ ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यास वेळ लागतो. होम, पाळीव प्राणी आयात घोषणा. ओके. पाळीव प्राण्याचा तपशील भरा. पाळीव प्राण्याचा प्रकार, लिंग, नाव, जन्मतारीख, रंग, जात आणि सर्वात महत्त्वाचे मायक्रोचिप क्रमांक तसेच गेल्या 2 वर्षात भेट दिलेल्या देशांची आणि जन्मदेशाची माहिती द्या. एकापेक्षा जास्त पाळीव प्राणी असल्यास पाळीव प्राणी जोडा वापरून पुन्हा करा, सबमिट करा. घोषणा यशस्वीरित्या सादर झाली. घोषणा स्थिती कशी तपासावी? होम, पाळीव प्राणी आयात घोषणा पहा. घोषणा सूची, सद्यस्थिती पहा. 10 ATA कॉर्नेट. तुम्हाला कॅमेरा, संगीत वाद्ये, ट्रेड शोचे साहित्य यासारखी व्यावसायिक उपकरणे भारतात तात्पुरती आणायची आहेत का? ATA कॉर्नेट 81 देशांमध्ये वैध आहे. होम, ATA कॉर्नेटसाठी अर्ज करा. तुम्हाला atacornet.in वर पुनर्निर्देशित केले जाईल, तेथे अर्ज भरा. 11 मार्गदर्शक तत्वे आणि सेटिंग्स. मार्गदर्शक तत्वे टॅब. सीमा शुल्क मंजुरीचे नियम, सामान शुल्क दर व सवलती आणि बरेच काही. कोणत्याही आयकॉनवर क्लिक करा आणि नवीनतम सूचना वाचा. सेटिंग्स टॅबमध्ये प्रोफाईल अपडेट, पासवर्ड बदलणे, चलन विनिमय दर पाहणे आणि साइन आउट करणे हे सर्व उपलब्ध आहे. ट्युटोरियल पूर्ण झाले. कस्टम्स हेल्पलाईन 1800 3010 1000. अधिक माहितीसाठी विजिट करा cbic.gov.in. ॲप चॅटबॉक्स 24/7 उपलब्ध.